सोन्याच्या शिरोलीत बैलजोडीवरून गणरायाचं आगमन, भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम। राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली गावात पारंपरिक भक्तिभावाची झलक पाहायला मिळाली। शिवशक्ती कला, क्रीडा आणि सांस्कृतिक तरुण मंडळाने यंदा गणपती बाप्पाचं आगमन एका आगळंवेगळ्या रूपात केलं आहे। सर्व गावाचंच लक्ष त्यांनी वेधून घेतलं। रिमझिम पडणाऱ्या पावसात तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात रथ ओढण्याचा मान मिळवलेल्या माणिक बैलजोडीवर बसवून गणेश मूर्तीचे आगमन करण्यात आले। पारंपरिक वाद्यांच्या गजरात साकारलेल्या या मिरवणुकीत गावातील वारकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। विशेष म्हणजे या मिरवणुकीत कोणतीही डॉल्बी किंवा ध्वनी प्रदूषण करणारी साधनं न वापरता फक्त पारंपरिक संगीत आणि भक्तीचा जागर करण्यात आला। तरुण मंडळाने गावातील वारकरी संप्रदायातील लोकांना एकत्र आणत पंढरीच्या सेवेत असलेल्या बैलजोडीचं दर्शन घडवलं। आज वारसा जपत यावर्षी सुद्धा आळंदीच्या तुकोबा माऊलींच्या पालखीसाठी जी बैलजोडी वापरली जाते, माणिक जोडी, यावर्षी 2025चा मान जिला मिळाला पालखीचा, ती जोडी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मंडळाच्या माध्यमातून। आणि सगळ्यांना काही त्या आळंदीच्या वारीसाठी जाता येत नाही, पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहता येत नाही, पण ती पालखी सोहळ्याचं खास आकर्षण असणारी बैलजोडी या ठिकाणी आणून त्या परमार्थ भक्तीचा मार्ग या सोन्या शिरोलीमध्ये पेरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे। या मिरवणुकीत महिला वारकऱ्यांनी डोक्यावर पाण्याच्या घागर घेऊन सहभाग घेतला, तर मंडळातील तरुणांनी जेसीबीवरून बैलजोडीवर फुलांचा वर्षाव करत बाप्पाचं स्वागत केलं। हा सोहळा पाहणाऱ्यांना स्वर्गीय आनंदाचा अनुभव देणारा हा सोहळा ठरला। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।